नमस्कार. माझ्या गोष्टीचे नाव आहे एकीचे बळ. एक शेतकरी होता, त्याला 4 मुलगे होते. ते 4 मुलगे सतत एकमेकांमध्ये भांडत असत. इतके भांडत होते आणि रोज भांडत होते. त्यामुळे शेतकऱ्याला त्या मुलांचा कंटाळा आला होता. परंतु आपलीच मुले, मग काय करणार? मग तो विचार करू लागला, यावर काहीतरी उपाय असू शकेल. विचार करता करता त्याला एक युक्ती सापडते. तो प्रत्येक मुलाला एक एक काठी देतो आणि ती काठी तोडायला सांगतो. एकच काठी असल्यामुळे प्रत्येक मुलगा ती काठी पटकन तोडतो. मग शेतकरी म्हणतो, थांबा, आता ह्या 4 काठ्या एकत्र केलेल्या आहेत, त्याला दोऱ्याने त्यांनी बांधलेलं आहे. अशा 4 काठ्या एकत्र केलेल्या तो प्रत्येक मुलाला तोडण्यासाठी सांगतो. पहिल्या मुलाला देतो, तो प्रयत्न करतो, त्याला काही तुटत नाही. दुसऱ्या मुलाला देतो, प्रयत्न करतो, त्यालाही तुटत नाही. तिसरा, चौथा ते प्रयत्न करतात, परंतु त्यांना काही ती काठी तुटत नाही. मग शेतकरी म्हणतो, एक काठी होती तेव्हा तुम्ही तोडली, परंतु ह्या 4 काठ्या एकत्र केल्या. 4 काठ्या म्हणजे तुम्ही 4घे भाऊ. आता तुम्ही सारखे सतत भांडत असता, मग ह्या काठीत एका काठीप्रमाणे तुम्ही तुटू शकता, तुम्ही उद्ध्वस्त होऊ शकता. परंतु न भांडता जर तुमच्यामध्ये संवाद निर्माण झाला, तुम्ही एकमेकाशी विचारांची देवाणघेवाण केली, तर तुम्ही या 4 काठ्याप्रमाणे एकत्र येऊ शकता. तुमचा विकास होऊ शकतो, तुमची प्रगती होऊ शकतो. आणि मग असं एकत्र कुटुंब संवाद करणारं, त्याची नेहमी प्रगती होत असते आणि समाजातील इतर व्यक्तींचाही त्यांना कोणताही त्रास होत नाही. परंतु जर तुम्ही सतत भांडत राहिला तर त्याचा फायदा समाजातील इतर व्यक्ती घेऊ शकतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, एकी हेच बळ आहे. माझी गोष्ट ऐकल्याबद्दल धन्यवाद.